प्रतिमेचे पूजन केले आहे. एस.आर. रंगनाथन हे ग्रंथालय शास्त्राचे जनक होते. रंगनाथन यांच्याविषयी बोलण्यासाठी जमलो आहोत. ग्रंथालय म्हणजे केवळ पुस्तकाचे भांडार नव्हे तर ते ज्ञानाचे मंदिर आहे. पुस्तके नेहमीच आपल्याला साथ देत असतात. ग्रंथालय रंगनाथन यांचा जन्म 9 ऑगस्ट रोजी तमिळनाडूमधील शियाली या गावी झाला. त्यांचे संपूर्ण नाव शियाली रामामृत रंगनाथन असे होते. त्यांचे BA व MA असे शिक्षण झाले आहे. गणित आणि इंग्रजी या विषयावर त्यांचे पूर्ण अध्यापन आहे. गणिताचे अध्यापक म्हणून त्यांनी काही थोडे दिवस काम केले आणि नंतर ग्रंथपाल म्हणूनही त्यांनी आपले काम सुरू केले होते. त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली की मद्रास विद्यापीठात ग्रंथपाल म्हणून काम करताना 1924 पासून त्यांनी या क्षेत्रात स्वतःला पूर्णपणे झोकून दिले होते. ग्रंथालयाचे महत्त्व केवळ पुस्तक देणे घेणे एवढेच मर्यादित नव्हे तर त्यांनी ग्रंथालय शास्त्राला एक नवीन वैज्ञानिक दृष्टिकोन दिला. त्यांनी द्विगुंदी वर्गीकरण पद्धती विकसित केली जी आजही जगभरात अनेक ग्रंथालयामध्ये वापरली जाते. ही पद्धती पुस्तकांचे वर्गीकरण अधिक सोपे आणि पद्धतशीर बनवले जावे यासाठी केली जाते. त्याचबरोबर त्यांनी ग्रंथालयाच्या व्यवस्थापन आणि वाचन संस्कृती वाढवण्यासाठी खूप प्रयत्न केले. डॉक्टर रंगनाथन यांनी ग्रंथालयाला निष्क्रिय जागेतून सक्रिय आणि गतिशील केंद्रात रूपांतरित केले. त्यांना त्यांच्या महान कार्याबद्दल अनेक पुरस्कार मिळाले. 1948 मध्ये पीटर्सबर्ग विद्यापीठाने त्यांना डिलीट ही पदवी दिली. 1957 मध्ये दिल्ली विद्यापीठानेही त्यांना हीच पदवी बहाल केली. भारत सरकारने त्यांना 1956 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. ग्रंथालयाचे पुस्तक करत असतात आणि तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देत असतात. तुम्ही कसे घडता या 2 गोष्टी तुम्हाला पुढे सांगितलं. तुमची संगत आणि तुम्ही वाचलेले पुस्तक तुमचं मस्तक हे शांत ठेवतं, समृद्ध करतं आणि एक सुजाण आणि चांगला नागरिक घडवतं. इतकं महत्व त्या पुस्तकाला आहे. आज मोबाईलच्या युगामध्ये हे सगळं बाजूला गेलं. इतका वापर त्या मोबाईलचा झाला की त्यामुळे ग्रंथालयामध्ये पुस्तकं धुळकात पडले. याचा खरोखर विचार आपण करूया. छोटी छोटी पुस्तकं आपल्या ग्रंथालयामध्ये असतात. छोट्या छोट्या कथासंग्रहापासून तुम्ही वाचायला सुरुवात करा आणि मग मोठी पुस्तकं वाचा. मोठ्या मोठ्या थोर नेत्यांची चरित्र वाचलं की ते कसे घडले, त्यांनी कसं आयुष्य घडवलं, कसा देश घडवला. साधे छत्रपतींचं तुम्ही चरित्र जरी वाचलं, शिवचरित्र जरी तुम्ही वाचलं तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही कसं जगावं, कसं वागावं इतकं मोठं ज्ञान ते शिवचरित्र देत असतं. शिवचरित्राचं घरोघरी पारायण करायला पाहिजे इतकी ताकद त्या शिवचरित्रामध्ये आहे. आपण एखादा धडा वाचतो, कुठं माहिती वाचतो, तेवढं शिवचरित्र आपल्याला माहिती असतं. पण शिवचरित्र हे इतकं ताकदवान पुस्तक आहे. प्रत्येकानं वाचायला सुरुवात करा. छोट्या छोट्या गोष्टी शिवाजी महाराजांच्या वाचा आणि त्याच्यानंतर मोठी पुस्तकं वाचा. खरोखर ही पुस्तकं तुम्हाला एक समृद्ध नागरिक बनवतील. आजच्या या स्वामीनाथन जयंतीनिमित्त आपण इथे एकत्र जमलो. थोडीफार चर्चा झाली आणि पुस्तकाविषयी जागृती निर्माण झाली. आज मी त्यांच्या भव्य स्मृतीस विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो. इतकी सुंदर पुस्तकं वाचलेली आहेत. स्वामी विवेकानंद वाचनालयातली सगळी चांगली पुस्तकं सरांनी वाचलेली बाळांनो. त्यामुळे तुम्ही सुद्धा, आणि हे तुमचं घडायचं वय आहे बाळांनो. आता चांगल्या सवयी लावा, चांगलं घडा. यात तर तुम्ही घडणार आहात. नक्की चांगलं वाचन करा. पदार्थ तुम्हाला सांगतात नेहमी चांगलं वाचन कसं करायचं काय ते ऐका. चौपडे सरांचं, महाराज सर्व शिक्षकांचं हे शिक्षक जे घडले तिथे सगळे ना, सर्व मॅडम घडल्या ते वाचल्यामुळे घडल्यात. आणि तुम्ही वाचा, तुमचंही आयुष्य सुंदर बनवा. या सगळ्यांना शुभेच्छा. यानंतर आपल्याकडे एक उपक्रम घेणार आहोत आपण सर, वाचन कट्टा. सगळ्या लक्षात ठेवा, मला सगळ्यांनी वाचन कट्टा आवाजानं मोठ्यानं वाचन कट्टा. यावेळी तुम्ही जे काय वाचलं नाही ते पुढे सांगायचं.
सायन्सचं पुस्तक असू दे, हिंदी असू दे, इंग्रजी असू दे, कुठलेही पुस्तक दर शनिवाराचं सुरू. बघूया कोण कोण किती मुलं सहभागी होणार वाचन कट्ट्यामध्ये. अरे वा, 5वी 6वी बघा, छान छान. बघा इकडे हा 8वी 9वी सुद्धा. मी नाव घेणार त्या मुलाला, त्या मुलानं पुढे वाचून काय वाचलं सांगायचं. प्रत्येक महिन्यामध्ये प्रत्येकाने 1-2 पुस्तकं वाचायची. आजपासून निश्चय. अक्षरा किती पुस्तकं वाचायची? 2. एवढी पुस्तकात महत्वाचं नाही. लक्षात आहे सगळ्यांना. दर शनिवारी वाचन कट्टा होईल. यानंतर संदीप सावंत सर यांना विनंती की आपण आभार मानावं. वाचन कट्टा, वाचन कट्ट्याला आजपासून पहिल्यांदा मी सुरुवात करतो. इकडे लक्ष द्या. मराठी सत्तेचा उदय, रणजित देसाई लेखक यांचे एक पुस्तक आहे. पानिपतचा रणसंग्राम. यामध्ये भरपूर कसा लढाई झाली, कशा अडचणी आल्या, काय प्रसंग आले, हे मराठी सत्तेचा उदय कसा झाला या पानिपतचा रणसंग्राम इथे दिलेला आहे. पेशव्यांची लढाई यामध्ये चांगलं लिखाण केलेलं आहे रणजित देसाई यांनी. तर त्या पुस्तकाचं तुम्ही जरूर वाचन करावं. आणि ते पुस्तक मी वाचन 2 वेळा केलंय. पाटील महाराजांनी चांगली माहिती दिली, त्याबरोबर सावंतकर यांनी मार्गदर्शन केलं. संस्थेच्या वतीनं, विद्यालयाच्या तुम्हा सर्वांच्या वतीनं त्यांचं हार्दिक आभार. आणि हा कार्यक्रम इथे संपला असण्याचे आहे.